मंडळी, राजकीय वर्तुळात सध्या एक चर्चा रंगली आहे. धंगेकरांचं काय होणार आहे? आता तुम्ही म्हणाल, धंगेकर म्हणजे तेच का ज्यांनी कसबा पेठेत भाजपच्या बालेकिल्ल्यात भगदड पाडून कसबा जिंकला होता? होय, तेच धंगेकर, ज्यांच्या कपाळावर नेहमी गुलाल असायचा आणि हातात जनतेचे प्रश्न. पण राजकारणाचा खेळ असा असतो ना, की कालचा हिरो आज अचानक कोर्टाच्या पायऱ्यांवर कसा अडकतो हे कळत सुद्धा नाही. बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण पुणे हादरलंय. आणि या प्रकरणात थेट नाव आलंय ते म्हणजे माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि इतर बड्या लोकांचं. पण कोर्टात काय घडतंय? सोमवारी होणारी सुनावणी अचानक पुढे का ढकलली गेली? पोलिसांनी काय गेम खेळलाय? आणि धंगेकर या प्रकरणात खरोखरच लय घाण कसे काय फसलेत? या सगळ्या गोष्टी अगदी सोप्या आणि साध्या भाषेत समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मंडळी, तर हे सगळं प्रकरण सुरू होतं पुण्यातल्या लेबर कॉन्ट्रॅक्टर खलील शेख यांच्यापासून. खलील शेख हे 2011 सालापासून पुण्यात बांधकाम क्षेत्रात काम करत होते. लेबर सप्लाय करणे, सेंटरिंगचे काम करणे अशा गोष्टी ते करायचे. बांधकामाच्या जगात लहान मोठे कॉन्ट्रॅक्टर कसे राबतात हे आम्हाला ठाऊकच आहे. कामगार सांभाळायचे आणि बिल्डर करून वेळेवर पैसे मिळतील याची आशा बाळगायची. पण एका दिवशी अचानक एक धक्कादायक बातमी समोर आली की खलील शेख यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे, आपली जीवन यंत्रणा संपवली आहे. फक्त एवढंच नाही, तर त्यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला आणि 2 सुसाईड नोट सोडल्या. एक नोट जिथे आत्महत्या झाली त्या इमारतीच्या बाहेर चिटकवली होती आणि दुसरी नोट त्यांच्या खिशात सापडली. चिठ्ठीत आणि व्हिडिओमध्ये खलील शेख यांनी थेट आरोप केला, माझे 2.5 कोटी रुपये बाकी आहेत, मला पैशांसाठी ताटकळत ठेवलं गेलं, माझ्यावर बाहेरून व्याजाने घेतलेले पैसे फेडायचा प्रचंड ताण येत होता. विचार करा, 2.5 कोटी रुपये, एका साध्या लेबर कॉन्ट्रॅक्टरचे 2.5 कोटी रुपये थकले होते, तर त्या माणसाने जगायचं कसं? खलील शेख यांनी या आत्महत्येसाठी कोणाला जबाबदार धरलंय? चिठ्ठीत नाव होतं ढळढळ लिहिलेलं रवींद्र धंगेकर यांचं. त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेंडके, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे आणि इतर भागीदार. स्वारगेट पोलिसांनी खलील यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून थेट 14 जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष असोसिएट्स नावाची एक फर्म होती. या फर्म मध्ये धंगेकरांची पत्नी बाळा शेडगे आणि रघु गौडा यांची पत्नी भागीदार आहेत. पण खलील शेख यांच्या पत्नीने पोलिसांना स्पष्ट सांगितलं की हे सगळे फक्त नावापुरते पार्टनर आहेत. खरा सगळा जो कारभार चालतो, फायनान्स, ते सगळं धंगेकर सांभाळत होते. आता येतो या प्रकरणातला खरा हाय व्होल्टेज ड्रामा. अटकेची टांगती तलवार मानगुटीवर बसल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीने लगेच पुणे जिल्हा सत्र न्यायालय अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी तिथे धाव घेतली. शनिवारी अर्ज दाखल केला. रविवार असल्यामुळे कोर्टाला सुट्टी होती, त्यामुळे सोमवारी 20 तारखेला सुनावणी निश्चित करण्यात आली होती. सोमवारी कोर्टात धंगेकरांचे वकील हजर देखील होते. मीडिया बाहेर कॅमेरे घेऊन तयार आणि सगळ्यांचे डोळे कोर्टाच्या निर्णयाकडे होते. पण या सगळ्यानंतर कोर्टात जे घडलं ते सगळ्यांनाच चकित करणारं होतं. सुनावणी झालीच नाही. का? तर म्हणे पोलीस कोर्टात आलेच नाही आणि त्यांनी आपलं म्हणणं मांडलंच नाही. यावर धंगेकरांचे वकील ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे यांनी मीडिया समोर येऊन पोलिसी कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. ॲडव्होकेट ठोंबरे म्हणाले, आम्ही शनिवारी अर्ज केला होता, आज सोमवारी सुनावणी फिक्स होती, परंतु पोलिसांनी जाणीवपूर्वक कोर्टात आपलं म्हणणं मांडलंच नाही. एवढंच नाही, तर आपल्याला काय कारणामुळे म्हणणं मांडता येत नाहीये याचं साधं लेखी पत्र सुद्धा पोलिसांनी न्यायालयाला दिलं नाहीये. पोलीस जाणीवपूर्वक वेळ काढूपणा करत आहेत. यावर कोर्टाने काय केलं? कोर्टाने पोलिसांना शेवटची संधी म्हणून 1 दिवसाचा वेळ दिलाय आणि आता या जामीन अर्जावर बुधवारी म्हणजेच 22 जुलै रोजी पूर्ण सुनावणी होणार आहे. आता प्रश्न पडतो, पोलीस नक्की काय गेम खेळतायत? पोलीस कोर्टात का गेले नाहीत? ही पोलिसी चाल आहे की राजकीय दबाव? बघा मंडळी, कायद्याचा नियम असा सांगतो की जेव्हा कोणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतो तेव्हा कोर्ट पोलिसांना विचारतं की तुम्हाला या आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करायची आहे का? तुमचं यावर काय म्हणणं आहे? तर पोलिसांनी कोर्टात जाऊन कडक उत्तर दिलं की होय, हा गुन्हा गंभीर आहे, 2.5 कोटींचा व्यवहार आहे, सुसाईड नोट देखील आहे, कस्टडी आवश्यक आहे, तर जामीन फेटाळला जाऊ शकतो. पण पोलिसांनी म्हणणं मांडायचं सोडून दिलं आणि 1 दिवसाचा ब्रेक घेतला. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी याआधीही स्पष्ट सांगितलं होतं की हा गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. खलील शेख 2011 पासून काम करत होते, त्यांनी व्याजाने पैसे उचललेले होते. आरोपींनी पैसे देण्याचं आश्वासन दिलं पण दिलेच नाहीत.
आम्ही सर्व 14 जणांची भूमिका तपासत आहोत. आता धंगेकर कसे घाण फसले हे तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर या 3 मुख्य कारणांमुळे. एक की खलील शेख यांनी मरण्यापूर्वी बनवलेला व्हिडिओ आणि सुसाईड नोट हा कायद्याच्या दृष्टीने अत्यंत मजबूत पुरावा आहे आणि तो मजबूत पुरावा मानला जातोय कारण यात थेट नाव आहेत. दुसरं म्हणजे उत्कर्ष असोसिएट मध्ये पत्नी पार्टनर असणे आणि प्रत्यक्ष कारभार धंगेकर पाहत असल्याचे फिर्यादीचे म्हणणं आहे. 2.5 कोटी रुपयांचा आकडा लहान नाहीये. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने त्यांची राजकीय प्रतिमा मलिन होत आहे. जामीन न मिळाल्यास थेट कोठडीचा वेळही येऊ शकतो. तर मंडळी, आता सगळं लक्ष लागलंय बुधवारी म्हणजेच 22 जुलैच्या सुनावणीकडे. बुधवारी कोर्टात 2 महत्वाच्या गोष्टी घडतील. पहिली गोष्ट, पोलीस आपलं लेखी म्हणणं कोर्टासमोर सादर करतील. पोलीस धंगेकरांच्या कोठडीची मागणी करतात की नाही हे स्पष्ट होईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, धंगेकरांच्या वकिलांना दाखवून द्यावं लागेल की या आत्महत्येशी धंगेकरांचा थेट संबंध नाही. हा केवळ व्यावसायिक किंवा राजकीय वादातून झालेला प्रकार आहे. जर बुधवारी कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला तर धंगेकर दाम्पत्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. आणि जर जामीन मंजूर झाला तर धंगेकरांना तात्पुरता तर दिलासा मिळेल, पण केसचा खटला मात्र चालूच राहील. कारण यामध्ये व्हिडिओ आणि सुसाईड नोट हे अत्यंत महत्वाचे पुरावे अगदी समोर आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे, पुण्याच्या राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे रवींद्र धंगेकर या खलील शेख प्रकरणात कायदेशीर आणि राजकीय दृष्ट्या खूपच अडचणीत सापडल्यात. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? पोलीस खरोखरच वेळ काढूपणा करत आहेत की यामागे काही वेगळंच राजकीय नाट्य किंवा राजकीय दबाव तंत्र वापरलं जात आहे? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणासाठी बघत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे, एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107.